हॅलो फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे गेली 10 दिवसापासून शिक्षक भरतीसाठी DTED BEd बांधव म्हणजेच अभियोग्यताधारक भावी शिक्षक आमरण उपोषण शिक्षक भरतीसाठी करीत आहे आणि या आमरण उपोषणाला किंवा 10 दिवसापासून शिक्षक भरतीसाठी चालू असलेल्या अन्नत्याग उपोषणाच्या संदर्भातील मागण्याबाबत आता शिक्षण आयुक्त यांच्या मान्यतेने शिक्षण सहसंचालकांनी लेखी माहिती किंवा लेखी आदेशच या ठिकाणी दिलेला आहे। आता हे लेखी काय दिलेलं आहे याची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया। तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। पाहूया, महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत डॉक्टर ॲनी बेझंट मार्ग पुणे 411001 दिनांक 13/2/2019 प्रति श्री संतोष मगर अध्यक्ष DTED BEd स्टुडंट असोसिएशन महाराष्ट्र राज्य। विषय 10 दिवसापासून शिक्षक भरतीसाठी चालू असलेल्या अन्नत्याग उपोषणाच्या संदर्भातील मागण्याबाबत लेखी माहिती प्राप्त होण्याबाबत। संदर्भ कुमारी प्राजक्ता गोडसे व इतर उपोषणकर्ते यांचे पत्र दिनांक 13/2/2019। महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शासन निर्णय क्रमांक CET 2015 प्रक 149 TNT 1 दिनांक 20/6/2018 अन्वये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या अल्पसंख्याक संस्था वगळून शाळांमधील शिक्षक निवडीसाठी पारदर्शक पद्धती विहित केली। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह खाजगी व्यवस्थापनाच्या अल्पसंख्याक संस्था वगळून अनुदानित, अंशतः अनुदानित, अनुदानास पात्र विनाअनुदानित शाळा व विनाअनुदानित शाळांमधील शिक्षण सेवक शिक्षक निवडीकरिता सुरू असलेल्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीसाठी नियुक्त केलेल्या यंत्रणेद्वारे दिनांक 12/12/2017 ते 21/12/2017 या कालावधीत चाचणी घेण्यात आलेली होती। पुढील चाचणीकरता शासन निर्णय दिनांक 23/6/2017 मधील तरतुदीनुसार परीक्षा यंत्रणेची नियुक्ती वेळोवेळी करण्यात आली होती। आपणाकडून उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्याबाबत खालीलप्रमाणे कळविण्यात येत आहे। मुद्दा क्रमांक 1, शासनाच्या विचाराधीन असलेले शिक्षक भरतीचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात यावे, अर्थात कालबद्ध वेळापत्रक। यावरती काय उत्तर दिलेलं आहे पाहूया। पवित्र प्रणालीमार्फत शिक्षक पदभरती करण्यासाठी विविध व्यवस्थापनाकडून मंजूर पदे, कार्यरत पदे व रिक्त पदे विचारात घेऊन बिंदूनामावली तयार करण्यात येते। सदर बिंदूनामावली विविध शासन आदेश, अधिनियम यानुसार तयार करण्यात येते। प्रचलित अधिनियम व शासन आदेश विचारात घेऊन विविध व्यवस्थापनाची बिंदूनामावली पूर्ण करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 12/2/2019 च्या शासन निर्णयानुसार खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 10% जागा आरक्षित करावयाच्या असल्याने मागासवर्गीय कक्षाकडून पुन्हा सर्व संस्थांचे रोस्टर तपासणी करून पवित्र पोर्टलवर माहिती अपलोड करावी लागणार आहे। पवित्र प्रणालीमार्फत स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी संस्था यांच्यामध्ये पदभरती करावयाची असून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदभरती ग्रामविकास विभाग, नगर विकास विभाग, समाज कल्याण विभाग तसेच खाजगी संस्थांमधील पदभरती संबंधित संस्थेशी निगडीत आहे। सदर पदभरतीशी हे सर्व विभाग संबंधित असल्याने या कार्यालयाच्या स्तरावरून कालबद्ध वेळापत्रक निश्चित करता येत नाही। तथापि सदरची कार्यवाही तातडीने फेब्रुवारी 2019 अखेरपर्यंत करण्याचा प्रयत्न राहील। मुद्दा क्रमांक 2, आचारसंहितेपूर्वी पवित्र पोर्टलद्वारे स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित संस्था यामधील किती रिक्त पदांची निवड प्रक्रिया राबवली जाणार हे जाहीर करण्यात यावे। सद्यस्थितीत वरील मुद्दा क्रमांक 1 मध्ये नमूद केल्याप्रमाणे सदर पदभरती स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी संस्थेच्या विविध विभाग व राज्यातील सर्व जिल्हा परिषदा, महानगरपालिका, अनुदानित खाजगी शाळा यांच्याशी निगडीत असल्याने त्यांची बिंदूनामावली तपासणी व पडताळणी करून तातडीने पवित्र पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे निश्चित रिक्त पदांची आकडेवारी उपलब्ध करून देता येणार नाही। सदर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर जाहिरातीच्या वेळी निश्चित रिक्त पदांची माहिती जाहीर करण्यात येईल। आचारसंहितेपूर्वी मुद्दा क्रमांक 3 उपस्थित केलेला होता। आचारसंहितेपूर्वी जाहिरात आलेली शिक्षक भरतीची प्रक्रिया आचारसंहितेमध्ये अडकणार नाही याचे हमीपत्र देण्यात यावे। आचारसंहिता ही निवडणूक आयोगाकडून जाहीर होत असते, त्यामुळे याविषयी कोणतेही भाष्य करणे उचित होणार नाही। तथापि लवकरात लवकर म्हणजे फेब्रुवारी 2019 अखेरपर्यंत जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी सर्व यंत्रणा प्रयत्नशील आहे। मुद्दा क्रमांक 4, TET पात्र उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर नोंदणी केलेली आहे याची खालील स्वरूपात माहिती मिळावी। संवर्गणीय आहे। निम्न प्राथमिक 1 ते 5 व उच्च प्राथमिक 6 ते 8 व दोन्ही 100 ते 120 गुणापर्यंत व 120 पेक्षा अधिक गुण असणारे
सदर भरतीसाठी 1,23,630 उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर नोंदणी केलेली आहे। सदर नोंदणी केलेल्या उमेदवारापैकी TET 1 मधील 19,084 व TET 2 मधील 18,926 उमेदवार आहेत। आपणाकडून मागणी करण्यात आलेली उर्वरित माहिती भरती प्रक्रियेशी संबंधित असल्याने उपलब्ध करून देणे शक्य होत नाही। मुद्दा क्रमांक 5, डिसेंबर 2019 पर्यंतच्या सर्व रिक्त पदांची याच अभियोग्यता गुणानुसार प्रतीक्षा यादी लावण्यात यावी। ही सर्व रिक्त पदे भरल्याशिवाय पुढील अभियोग्यता घेण्यात येऊ नये। 30 सप्टेंबरच्या पटसंख्येच्या आधारे पद निश्चिती होत असते। प्रत्येक वर्षी पटसंख्या बदलत असल्याने डिसेंबर 2019 रोजीची पदे आत्ता विचारात घेता येणार नाही। शासन निर्णय दिनांक 7/2/2019 व शासन निर्णय 30/11/2018 रोजी रिक्त असणाऱ्या पदांच्या संच मान्यतेनुसार भरतीसाठी विचार करण्यात येत आहे। मुद्दा क्रमांक 6, संवर्गनिहाय व स्तरानुसार 1 ते 5, 6 ते 8, 9 ते 12 किती जागा पोर्टलवर अद्ययावत करण्यात आल्या आहेत। सर्व व्यवस्थापनाच्या पदभरतीबाबतची माहिती पवित्र पोर्टलवर भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना दिनांक 12/2/2019च्या शासन निर्णयानुसार पुन्हा जिल्हा परिषद, महानगरपालिका, अनुदानित खाजगी शाळांच्या संस्था रोस्टर तपासणी करून लगेच पोर्टलवर माहिती अपलोड करून पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मुद्दा क्रमांक 7, पवित्र पोर्टलवर जाहिरात येण्याची डेडलाईन अंतिम दिनांक देण्यात यावी। त्या तारखेच्या पुढे जाहिरातीची तारीख अजिबात जाऊ देऊ नये। वरील सर्व मुद्दे विचारात घेता जाहिरातीबाबत निश्चित दिनांक आज रोजी जाहीर करता येत नाही। तथापि जाहिरात तातडीने प्रसिद्ध करण्याबाबत सर्व स्तरावरून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत। तरी उपरोक्त बाबीचा सारासार विचार करता आपण उपोषण मागे घेण्यात येऊन भरती प्रक्रियेत सहकार्य करावे असं या ठिकाणी परिपत्रक शिक्षण उपसंचालक प्राथमिक शिक्षण शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे माननीय आयुक्त शिक्षण यांच्या मान्यतेने। अशा पद्धतीची ही जी माहिती आहे ही माहिती या ठिकाणी या सर्व 7 मुद्द्यांच्या आधारे शिक्षण विभागातून देण्यात आलेली आहे। यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे ठोस अशी माहिती फक्त TET 1 आणि TET 2 पात्र असणाऱ्या उमेदवारांची संख्या मिळालेली आहे। त्यातील TET 1 पात्र 19,084 आहेत तर TET 2 18,926 उमेदवार आहेत। म्हणजेच एकूण जवळपास 38,000 उमेदवार TET 1 आणि TET 2 एकंदरीत पास असणारे आहेत। याचाच अर्थ असा की या उमेदवारामधूनच भरती प्रक्रियेसाठी जी काय असेल 10, 12 किंवा 15,000 रिक्त पदांची भरती प्रक्रिया आहे ती पार पडणार आहे। एकूणच काय तर या सर्व परिपत्रकाद्वारे आता उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आलेली आहे। त्यानुसार आता संघटना किंवा DTED BED अभियोग्यता धारक कोणत्या प्रकारची भूमिका घेतात हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं ठरेल। आणि या परिपत्रकान्वये शासनसुद्धा भरती प्रक्रियेची जाहिरात या फेब्रुवारी अखेर प्रसिद्ध करतं काय हे पाहणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल। कारण गेली 8 ते 10 वर्षे DTED BED अभियोग्यता धारक उमेदवारांच्या पदरी निराशाच पडलेली आहे। कारण वारंवार आश्वासने मिळून कोणत्याही प्रकारची ठोस माहिती या ठिकाणी मिळालेली नाही। अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।